नमस्कार मित्रांनो, मी आपली वास्तुरचना प्रोजेक्टमध्ये तुमचं स्वागत करीत आहे। नंदनवनचा प्रोजेक्ट आहे आपला G+7 फ्लोअरची बिल्डिंग असणार आहे आपली। याच्यामध्ये 140 फ्लॅट्स आहेत, 1 BHK 2 BHK। 570 पासून एरिया स्टार्टिंग आहेत, 590 मोठा एरिया आहे। याच्यामध्ये 140 युनिट्स आहेत आपले। आता फक्त 14 शिल्लक राहिले आहेत फ्लॅट्स। हा आपला लेआउट आहे। आपले 10 बिल्डिंगचा गोकुल म्हणून गोकुल फेज 2 ऑलरेडी रेडी आहे। 400 बिल्डिंगचा आपला हँडओव्हर केलेला आहे बिल्डिंग। हे नंदनवनचे प्रोजेक्ट आहेत आपले G+7 चे, मी आता सांगितलं ते। हा आपला जुना रोड आहे, ओल्ड मुंबई पुणे हायवे आहे हा। इथूनच आपली एंट्री असणार आहे। 9 मीटरचा रस्ता असणार आहे। इथे आपलं सेल्स ऑफिस आहे। तिथूनच पुढे आपल्या नंदनवनची अंडर कन्स्ट्रक्शनची बिल्डिंग आहे। पुढे 1.5 एकर जमीन आपलं फ्युचर एक्सपान्शन आहे ऑलरेडी, तिथे पण आपला चालू होणार आहे ते काम। तिथे 1 RK 1 BHK आपल्याकडे भेटणार आहेत तिथे। पुढे बघा, अशा आपला लेआउटचा प्लॅन आहे। 2 बिल्डिंग असणार आहेत, त्याला अमेनिटीजमध्ये गार्डन, किड्स प्ले एरिया दिलेले आहेत। G+7 ची बिल्डिंग आहे, लिफ्ट आहे त्याच्यामध्ये। MSRDC अप्रूव्ड प्रोजेक्ट आहे, रेरा अप्रूव्ड आहे। कनेक्टिव्हिटीमध्ये सोमाटणे रेल्वे स्टेशन जवळ आहे, शाळामध्ये ST वेलफेअर स्कूल जवळ आहे। नंदनवनचा मेन गेट असणार आहे हा। हा आपला लेआउट प्लॅन आहे। 1 नंबर बिल्डिंगमध्ये तुम्हाला एका फ्लोअरवरती 10 फ्लॅट्स असणार आहेत, 1 BHK 2 BHK। हा ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन आहे आपला। ग्राउंड फ्लोअरला आपल्याकडे 5 फ्लॅट्स आहेत, 3 1 BHK 2 2 BHK आहेत। हा फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन आहे, फर्स्ट फ्लोअर टू 7 फ्लोअर सेम प्लॅन असणार आहे। एका फ्लोअरला 10 फ्लॅट्स आहेत, 3 2 BHK 7 1 BHK असणार आहेत याच्यामध्ये। 2 नंबर बिल्डिंगमध्ये आपल्याकडे शॉप्स आहेत। फ्रंट साईडला 9 शॉप आहेत, त्याच्यामध्ये एक शॉप आपल्याकडे बॅलन्स आहे। 315चा एरिया असणार आहे तो। हा 2 नंबर बिल्डिंगचा प्लॅन आहे। एका फ्लोअरला तुम्हाला 8 फ्लॅट्स असणार आहेत, 3 2 BHK आणि 5 1 BHK असणार आहे त्याच्यामध्ये। हा आपला प्लॅन आहे 1 BHK 2 BHK फ्लोअर प्लॅन। अशा आपल्याला कनेक्टिव्हिटीमध्ये दिलेले आपला सुंदर असा प्रोजेक्ट असणार आहे आपला नंदनवन म्हणून। नमस्कार मित्रांनो, मी आता दुसरा प्रोजेक्ट आपल्याकडे चालू आहे। एक नवी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे टच प्रोजेक्ट आहे आपल्याकडे। आरिवली गावामध्ये आपला प्रोजेक्ट असणार आहे। MSRDC अप्रूव्ड आहे, रेरा अप्रूव्ड आहे। कनेक्टिव्हिटीमध्ये आपला नवी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला अटॅच प्रोजेक्ट असणार आहे। अपोजिट साईडला इंडिया बुल्सचे प्रोजेक्ट असणार आहे। तिथेच बघायला गेला तर तुम्हाला 50-60 लाखाच्या वरती 1 BHK ची प्राईज आहे। आपल्याकडेच तसंच बघायला गेला तर 30 लाखापासून 1 BHK स्टार्ट होतो। तुम्हाला हवे तसे 1 RK भेटणार आहेत। 1 RK चे आपल्याकडे 380चा बिल्टअप असणार आहे। त्याची कॉस्टिंग तुम्हाला 20,90,000 आहे, विथ निगोशिएबल आहे। ऑल इन्क्लुझिव्ह स्टॅम्प ड्युटी विथ रजिस्ट्रेशन GST ऑल इन्क्लुझिव्ह असणार आहे। आता तिथे बघायला गेलं तर हा नवी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे, त्यालाच अटॅच आपला 40 मीटरचा सर्व्हिस रोड असणार आहे। इथून मेन एंट्री आपली कॉम्प्लेक्समध्ये असणार आहे। आताच विराटनगरी फेज 1 आपला ऑलरेडी रेडी आहे। 150 घरांचा प्रकल्प आपला ऑलरेडी रेडी असणार आहे। आता 9 एप्रिल गुढीपाडव्याला आम्ही पोझिशन देत आहोत। आता वृंदावनची 1 नंबर बिल्डिंगमध्ये आपल्याकडे सध्या 9 फ्लॅट्स अवेलेबल आहेत, ते पण 1 BHKच असणार आहेत। अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये 2 BHK 1 BHK अवेलेबल आहेत। आणि 2 नंबरची बिल्डिंग जी आहे आपली वृंदावनची, त्याच्यामध्ये सेपरेट 1 RKचीच बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 RK शिल्लक आहेत। या 3 वृंदावनची 1 नंबरची बिल्डिंग, वृंदावनची 1 नंबर बिल्डिंग, 2 नंबर बिल्डिंग आणि 3 नंबर बिल्डिंगमध्ये, या 3 बिल्डिंगला म्हणून तुम्हाला ॲमेनिटीजमध्ये क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जिम इंडोर गेम्स हे सगळं देण्यात आलेलं आहे। आता याचा फ्लोअर प्लॅन तुम्हाला दाखवते। कनेक्टिव्हिटीमध्ये असणार आहे आपल्याकडे लाईफलाईन हॉस्पिटल आहे, सोमाटणे रेल्वे स्टेशन आहे, आपलं चिखल्याला एक रेल्वे स्टेशन होणार आहे। आता पनवेल रेल्वे स्टेशनपासून अगदी 15 मिनिटांच्या अंतरावरती आपला प्रोजेक्ट असणार आहे। हा आपला फ्लोअर प्लॅन असणार आहे पूर्ण बिल्डिंगचं पूर्ण।
बर्ड व्ह्यूचा आहे तुम्हाला दाखवते मी आता। आणि मुंबई पुणे एक्सप्रेस आहे, त्याला अटॅच सर्व्हिस रोड असणार आहे 40 मीटरचा। हे विराटनगरीचे 2 बिल्डिंग आहेत आपले। ही 1 नंबरची बिल्डिंग आहे विराटनगरीची, ही 2 नंबरची बिल्डिंग आहे विराटनगरीची। आता फेज 1 आपलं ऑलरेडी रेडी आहे। 150 घरं आहे, त्याच्यामध्ये 1 RK 1 BHK 2 BHK आहेत। आता मी 9 एप्रिलला याचं पोझिशन देत आहोत। आता ही जी वृंदावनची 1 नंबरची बिल्डिंग आहे, याच्यामध्ये मी बोलत होते तुम्हाला 9 फ्लॅट शिल्लक आहेत, 1 BHKच आहे त्याच्यामध्ये। आणि ही 2 नंबरची बिल्डिंग दाखवते मी तुम्हाला, G+7ची आहे, लिफ्ट आहे, याच्यामध्ये 1 RK शिल्लक आहेत। आता आपल्याकडे इथे सेल्स आपला ऑलरेडी चालू आहे, याच्यामध्ये आपल्याकडे 70 फ्लॅट्स अवेलेबल आहेत। फक्त आता आपल्याला 25 फ्लॅट शिल्लक राहिलेले आहेत 1 RK। आणि ही 3 नंबरची L टाईपची बिल्डिंग असणार आहे आपली, याच्यामध्ये 2 BHK 1 BHK असणार आहेत, फक्त 1 RK नाहीच आहेत। त्यासाठी आपल्याकडे 1 RKची सेपरेट बिल्डिंग आहे। सेपरेट बिल्डिंगमध्ये तुम्हाला मी जसं बोलले तसं 70 फ्लॅट्स आहेत आपल्याकडे, त्याच्यामध्ये आता फक्त आपल्याकडे 25 फ्लॅट शिल्लक राहिलेले आहेत। आणि ही वृंदावनची 3 नंबरची बिल्डिंग आहे, याच्यामध्ये 91 फ्लॅट्स आहेत टोटल। तर याच्यामध्ये आपल्याकडे फक्त 45 फ्लॅट शिल्लक राहिलेले आहेत। तर आपला असा सेल चालू आहे ऑलरेडी। तर या 3 बिल्डिंगला मिळून तुम्हाला क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जिम इंडोर गेम्स हे सगळं देण्यात आलेलं आहे। तसंच आपले पुढे अजून लँड घेतलेली आहे 9 एकर, तिथे पण आपले प्रोजेक्ट चालू होणार आहेत। हा तुम्हाला प्लॅन दाखवते मी। वृंदावनची जी मेन एंट्री दाखवली मी तुम्हाला ती असणार आहे इथे। ही जी वृंदावन श्री वास्तुरचना ग्रुप म्हणून असणार आहे, वृंदावनची मेन एंट्री असणार आहे इकडे। हा आपला मी तुम्हाला बोलले विराटनगरीची फेज 1 आपला ऑलरेडी रेडी आहे, ती 1 नंबरची बिल्डिंगचा आहे, ज्याचं आम्ही पोझिशन देणार आहोत ती। आपल्याकडे शॉप पण आहेत, 10 शॉप्स आहेत, पण ते सगळे सेल झालेले आहेत। हे विराटनगरीच्या बिल्डिंगला हे आपले ॲम्युनिटीज दिलेले आहेत, गार्डन आणि किड्स प्ले एरिया दिले ओनली। तसंच हे विराटनगरीचा प्रोजेक्ट मी तुम्हाला जसं बोलले सर्वे नंबर आहे, MSRDC अप्रूव्ड आहे, रेरा अप्रूव्ड आहे। हे विराटनगरीचं मी तुम्हाला सांगितलं जसं G+5 माळ्याची बिल्डिंग आहे, आणि वृंदावनची आपली G+7 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। विराटनगरीचा फ्लोअर प्लॅन आहे। हे आपलं वृंदावन स्टार्ट होतं इकडे। वृंदावनचा आपला 116चा सर्वे नंबर असणार आहे। हा वृंदावनचा प्लॅन आहे आपल्याकडे। विराटनगरी आपली ऑलरेडी सेल झालेली आहे सगळी। वृंदावनमध्ये इकडे 1 नंबरची बिल्डिंग मी तुम्हाला बोलले, त्याच्यामध्ये 9 फ्लॅट्स आहेत। हे आपला असा वृंदावनचा प्लॅन आहे। वृंदावनची 1 नंबरची बिल्डिंग आहे आपली इकडे। हीच बिल्डिंग मी ज्याच्यामध्ये तुम्हाला बोलले सगळे सेल आउट झालेले आहेत, 9 फ्लॅट्स फक्त शिल्लक आहेत आता आपल्याकडे। 1 BHK आहेत, 570चा एरिया आहे आपल्याकडे, 560चा एरिया आहे। आणि ही तसंच मी तुम्हाला बोलले 3 नंबरची बिल्डिंग वृंदावनची आपली, ज्याच्याकडे 45 फ्लॅट शिल्लक आहेत 91 मधले। तर याच्यामध्ये तुम्हाला 555 पासून 1 BHKचा एरिया स्टार्टिंग आहे, मोठ्यात मोठा 680चा एरिया भेटेल तुम्हाला। हे ॲम्युनिटीजमध्ये क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जिम इंडोर गेम्स हे सगळं आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे आम्ही। वृंदावनची मेन एंट्री असणार आहे आपली श्री वास्तुरचना ग्रुप।